नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज नवा आवाज. आज मी आहे इथे पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागामध्ये, म्हणजे रानडे इन्स्टिट्यूट असं ज्याला म्हटलं जातं, त्या प्रांगणामध्ये मी आहे. आणि एका फार महत्त्वाच्या वेगळ्या मुद्द्याच्या अनुषंगानं मला इथे काही लोकांशी बोलायचं आहे. एक म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये मराठी विद्यापीठ अशी एक नवी टूम निघालेली आहे. ही टूम आहे, खूळ आहे, स्टंट आहे की खरंच मराठी विद्यापीठ ही अपरिहार्यता आहे. मुळामध्ये कशाचंही विद्यापीठ करा अशी मागणी आपल्याकडे सहजपणे होत असते. ज्याप्रमाणे स्वतंत्र राज्य करा अशी मागणी असते, त्याप्रमाणे स्वतंत्र विद्यापीठ करा अशी मागणी असते. आणि त्या मागणीमध्ये अनेकदा अनेकांचे हितसंबंध असतात सामावलेले. त्यामुळे विद्यापीठ झालं पाहिजे, मग विद्यापीठ झालं की बाकी सगळं, ती सगळी संरचना येते, कुलगुरू येतात, कुलसचिव येतात, नोकऱ्या येतात, हे सगळं होतं. पण खरंच अशा विद्यापीठांची आवश्यकता आहे का? मुळामध्ये ज्या ज्या प्रकारची विद्यापीठं तयार झालेली आहेत त्या विद्यापीठांचा कारभार जर बघितला अगदी अंतर्बाह्य, तर काय काय चाललं आहे हे आपल्यासमोर येताना असं वाटतं की अरे, या विद्यापीठांचं काही खरं नाही. बरं, एकीकडे आता अभिमत विद्यापीठं, ॲटोनॉमस युनिव्हर्सिटीज वगैरे अशा प्रकारचं सगळं काही सुरू झालेलं आहे. म्हणजे अनेक ठिकाणी अनेक महाविद्यालयं, त्यांचे अनेक विभाग हे स्वायत्त आहेत. म्हणजे एकीकडे विद्यापीठ नावाची जी काही कल्पना आहे त्याचंच महत्त्व कमी करायचं असं सुरू आहे, आणि दुसरीकडे मात्र याचं विद्यापीठ करा, त्याचं विद्यापीठ करा अशी पण मागणी करायची. या दोन्हीमध्ये खरं म्हणजे आंतरविरोध आहे. पण नक्की याचं कारण काय आहे? जर मराठी वाढावी अशी इच्छा असेल तर मराठी बाजारामध्ये आली पाहिजे, मराठी मार्केटमध्ये सक्षमपणे उभी राहिली पाहिजे, लोकव्यवहार जो आहे तो त्या भाषेमध्ये झाला पाहिजे, आणि त्या अनुषंगानं भाषेचं महत्त्व वाढलं पाहिजे, याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. आणि त्यासाठी त्या त्या ठिकाणचा व्यवहार जो आहे, मग विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, हा सगळा व्यवहार जो आहे तो त्या भाषेमध्ये आला पाहिजे, हे अगदी बरोबर आहे. पण मुळात त्यासाठी विद्यापीठाची आवश्यकता काय आहे? कारण आपण बघतो आहोत की आत्ता काय वैद्यकशास्त्र असेल किंवा बाकी सगळी शास्त्र असेल, हा सगळा अभ्यासक्रम हा प्रामुख्याने इंग्रजीमध्ये आहे. म्हणजे एकीकडे मराठी माध्यमाचं गुणगान आपण करत असतो, मराठी माध्यमांमध्येच मुलांनी शिकलं पाहिजे असेही आपण म्हणत असतो, आणि तरीसुद्धा प्रत्यक्षात मात्र जेव्हा तुम्ही उच्च शिक्षणाकडे जाता तेव्हा मात्र इंग्रजी अपरिहार्य होऊन जाते. इंग्रजीमध्ये शिकल्याशिवाय पर्याय नाही असं लक्षात येतं. आणि मग लोकांना असं वाटतं की पुढे इंग्रजीमध्ये शिकायचं असेल तर मग लहानपणापासून इंग्रजीमध्ये शिकण्यात गैर काय आहे? जेव्हा तुम्ही पुढे जाता, अगदी ज्या जर्नलिझम डिपार्टमेंटमध्ये मी आहे त्या पत्रकारितेचे किती किती विद्यार्थी, त्यांना किती चांगली पुस्तकं मराठीतली उपलब्ध आहेत असा विचार केला तर अगदी कमी आहेत. मग कम्युनिकेशन थिअरीज असेल किंवा आणखी बाकीच्या गोष्टी असतील, याच्याबद्दल मराठीमध्ये बोलणारं चांगलं पुस्तक अद्यापही नाही, असं सगळ्या संदर्भामध्ये आहे. पण हे करण्यासाठी वेगळ्या विद्यापीठाची आवश्यकता कितपत आहे? एकीकडे मराठी भाषेचं महत्त्व खूप वाढत चाललं आहे आणि मराठी भाषिक अस्मिता ज्या आहेत त्या छान अशा पुढे येत आहेत, हे सगळं दिसतंय, जाणवतं आहे. आणि त्याचवेळी जे सगळं जगभरातलं ज्ञान आहे ते ज्ञान मात्र माझ्या भाषेमध्ये नाही आहे. साने गुरुजी म्हटले होते की जगात जे जे सुविचार वारे, मदीय भाषेत भरवत सारे. पण आपल्या भाषेमध्ये हे साहित्य येत नाही, आपल्या भाषेमध्ये हे ज्ञान येत नाही. आणि म्हणून जेव्हा मराठी विद्यापीठाच्या अनुषंगाने कल्पना पुढे आली तेव्हा मुद्दे महत्त्वाचे आहेतच. मला असं वाटलं की जर मराठी विद्यापीठाचा मुद्दा असेल तर मराठी विद्यापीठाचा मुद्दा हा 4-5 शहाण्यांनी, कोट अनकोट 4-5 शहाण्यांनी एकत्र येऊन केलेला उद्योग असता कामा नये. तो समजला पाहिजे महाराष्ट्राला की खरंच यांचं नक्की म्हणणं काय आहे. आणि जर यांचं म्हणणं चांगलं असेल, बरोबर असेल, तर कदाचित अवघा महाराष्ट्र या कल्पनेच्या सोबत येईल आणि मग खरंच मराठी विद्यापीठाच्या अनुषंगानं एक पाऊल पुढं पडेल. आणि म्हणून माझा हा प्रयत्न आहे की ही चर्चा महाराष्ट्रव्यापी करण्याचा, विचारवंतांच्या हस्तदंती मनोऱ्यातून बाहेर काढण्याचा आणि थेटपणे लोकांपर्यंत, लोकांच्या विद्यापीठासाठी ही चर्चा करण्याचा असा हा प्रयत्न आहे. आणि म्हणून ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत नेहमीप्रमाणे सगळे काही नामवंत आहेतच. पण त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारिता करणारे काही विद्यार्थी पण आहेत. त्यामुळे या सगळ्यांशीच मला बोलायचं आहे. आणि रानडेचं वेगळेपण असं आहे, म्हणजे मी पण इथला विद्यार्थी आहे, इथलं वेगळेपण असं आहे की काल परवापर्यंत काहीही माहीत नसलेला माणूस रानडेमध्ये प्रवेश करतो, मागे कॅन्टीनमध्ये बसतो आणि मग अचानकपणे सांगायला लागतो पण मोदींनी असं करायला पाहिजे. याचं कारण असं की हा रानडेनं दिलेला आत्मविश्वास आहे की आपण कुठल्याही मुद्द्याबद्दल बोलू शकतो, विश्लेषण करू शकतो. त्यामुळे असे नवजात विश्लेषकसुद्धा माझ्यासोबत आहेत. या सगळ्यांसोबत आपण समजून घेऊया नक्की काय गडबड आहे, मराठीचे विद्यापीठ म्हणजे काय. आणि ही चर्चा करताना मी जसं म्हटलं की खूप नामवंत माझ्यासोबत आहेत. प्राध्यापक प्रणा परांजपे माझ्यासोबत आहेत. आणि रानडेमध्ये प्राध्यापक प्रणा परांजपे असणं हे आणखी महत्त्वाचं आहे. याचं कारण असं आहे की मी स्वतः प्रणा परांजपे सरांचे विद्यार्थी आहे. त्यामुळे बाहेर लेक्चरच्या यादीमध्ये PNP असं लिहिलेलं असलं की लेक्चरला अगदी वेळेत गेलं पाहिजे.
असा असा सगळा धाक सरांचा होता. त्यामुळे प्रणा परांजपे माझ्यासोबत आहेत. सर मला एक सांगा की खरं म्हणजे तुम्ही इंग्रजीचे प्राध्यापक आणि उलटपक्षी तुमचं इंग्लिश ऐकणं हे त्या कालावधीमध्ये आम्हाला समृद्ध करणारं हे असायचं आणि अनेकदा काहीच न कळणारं असंही असायचं. अशा वेळी तुम्ही एवढा मराठीचा अट्टहास, मराठी विद्यापीठाचा अट्टहास कारण काय? मराठी विद्यापीठ अत्यावश्यक आहे, पण ते वेगळ्या प्रकारचं विद्यापीठ व्हायला पाहिजे. म्हणजे आत्तापर्यंतची जी पारंपरिक विद्यापीठं आहेत, सगळे सायन्स, आर्ट्स, कॉमर्स वगैरे विषय शिकवणे असं विद्यापीठ नव्हे, तर मराठी भाषेबद्दल संशोधन करणारं असं विद्यापीठ पाहिजे. ते आज महाराष्ट्रात कुठेही नाही. ते पोट्टी श्रीरामुलू तेलुगू विद्यापीठ हैदराबादमध्ये आहे, कुवेंपू कन्नड विद्यापीठ गुलबर्ग्याला आहे, हिंदी भाषा संस्थान आग्र्याला आहे, इंग्रजी म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस हैदराबादला आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस म्हैसूरला आहे. परंतु मराठीसाठी संशोधन करणारं असं विद्यापीठ सध्या महाराष्ट्रात नाही. ते असायला पाहिजे आणि त्यानं फक्त मराठीच्याच संशोधनावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्याच्यात इतर विषय कुठलेही असून उपयोग नाही. ते मराठीतनं शिकवले जावेतच, पण त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था पाहिजे, वेगळं विद्यापीठ पाहिजे. नाहीतर काय होईल की या विद्यापीठात सगळे विषय मराठीतनं शिकवायचे म्हटलं की मराठी परत मागं पडेल. म्हणून फक्त मराठीबद्दलचं संशोधन करणारं विद्यापीठ पाहिजे. फक्त मराठीबद्दलचं संशोधन करणारं विद्यापीठ पाहिजे. अनिल गोरे आत्ता माझ्यासोबत आहेत. अनिल गोरेंना मराठी काका अशी त्यांची ओळख आहे. मराठी काका, मगाशी जेव्हा तुम्ही फोनवर बोलत होता तेव्हा काही शब्द तुम्ही वापरत होता की नाही प्रहर वापर किंवा काय अमुक वापर, ते काय चाललं होतं? प्ररोह आणि मुकुल म्हणजे आम्ही आत्ता विज्ञान शाखेतील कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या विषयाचं पुस्तक निर्माण करतो आहे. त्यामध्ये बड या शब्दाला प्ररोह आणि मुकुल असे 2 शब्द आहेत. तर आमच्या 4 लेखक ते लिहित आहेत. सर्वांनी मुकुल हा शब्द त्यात वापरावा ही मी सूचना देत होतो. मला एक सांगा मुळामध्ये की खरंच असं सगळं जे काही ज्ञान आहे ते मराठीमध्ये आणता येणं शक्य आहे का? सर्व ज्ञान मराठीमध्ये आणता येणं शक्य आहेच नव्हे, ते आलेलं होतंच. दाते कर्वे कोश म्हणून जो आहे 1948 साली प्रसिद्ध झालेला आहे. त्यामध्ये MSc पर्यंतच्या सर्व प्रकारच्या सर्व विषयांच्या संज्ञा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि अभियांत्रिकी, वैद्यकीय या सर्व संज्ञा आत्ताच उपलब्ध आहेत. हे 48 साली त्या उपलब्ध होत्या. 48 नंतर ज्या नव्या संकल्पना आल्या असतील त्यांचं आपल्याला नवीन त्यामध्ये वाढ करता येईल. आणि म्हणून ह्या विद्यापीठात आपली एक अशी ह्या विद्यापीठाकडून अशी अपेक्षा आहे की सर्व विषयांचे शिक्षण म्हणजे या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व मानवी जीवन, निर्जीव जीवन या सगळ्या गोष्टींचं म्हणजे निर्जीव वस्तूंचे घडामोडी अशा सगळ्या गोष्टींचे सर्व अभ्यासक्रम हे मराठीमधून शिकवण्याची, मराठीतून उपलब्ध होण्याची सोय या विद्यापीठात व्हावी. आणि यामुळे एक जागतिक दर्जाचं विद्यापीठ हे तयार होईल. जगाच्या पाठीवर आणि देशात ठिकठिकाणी असलेल्या मराठी लोकांना हे एक विद्यापीठ मिळेल. पुन्हा मी तुमच्याकडे येतो, काळजी करू नका. माईक सोडतच नाही अनिल काका. पण एक बघा संजय तांबट की आत्ता ज्या पद्धतीनं चर्चा सगळी सुरू आहे, तुम्ही कम्युनिकेशनचे विद्यार्थी आहात, अभ्यासक आहात, प्राध्यापक आहात. शेवटी असं आहे की एक भाषा असते आणि मुळामध्ये त्या संकल्पना त्या भाषेमध्ये येतात, तेव्हा कदाचित त्याच भाषेमध्ये येणं जास्त सोपं असतं. म्हणजे अनेकदा अनुभव असा आहे की मराठी जे काही आलं विज्ञान, प्रद्रव्य पटल वगैरे जे काही येतं तेव्हा लोक म्हणतात की अरे सरळ बोलणं जरा, म्हणजे मराठीमध्ये बोलणं हे जास्त त्रासदायक आहे असंही अनेकदा होतं. केवळ अट्टहास करायचा म्हणजे रेल्वे स्टेशनला अग्निरथ विश्रामधाम वगैरे केवळ अट्टहास करायचा आणि मराठी आणायचं, त्यापेक्षा इंग्लिशमध्ये जर त्या संकल्पना आल्या तर काय बिघडणार आहे? नाही, माझं या संदर्भातलं मत वेगळं आहे. एक तर पहिल्यांदा मी हे सांगू इच्छितो की मराठी भाषेसाठीचं स्वतंत्र विद्यापीठ हे निश्चितपणाने असलं पाहिजे. ज्यावेळेला आपण भाषेचा विचार करतो त्यावेळेला ती भाषा ही समूहाची भाषा असते. त्यामुळे लोक जी बोलतात ती भाषा सर्वांपर्यंत पोचणं आणि मग त्या भाषेतून शिक्षण आणि सर्व सार्वजनिक व्यवहार होणं हा सुद्धा त्याच्यातला एक भाग आहे. आणि शासनकर्त्यांची भाषा ही त्या वेळेला त्या समूहावर प्रभाव टाकणारी असते. हा जसा राज्यभाषेचा एक विषय आहे तसा ज्ञानभाषा म्हणून मराठी समृद्ध करणं आणि मग त्यासाठी नवनवे शब्दप्रयोग हे प्रचलित आणणं, संज्ञा वापरणं
आणि मग त्या संज्ञा वापरत असताना आपण ज्या वेळेला माध्यमांचा विचार करतो की त्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा सहजपणे वापरता येतील आणि त्याचा अर्थ सहजपणे समजेल अशा प्रकारचे शब्द हे आपण व्यवहारात आणि वापरामध्ये आणले पाहिजेत. या दृष्टीने माध्यमामध्ये काम करणाऱ्या सर्वांची ही निश्चितपणाने जबाबदारी आहे. मी याचं उदाहरण एक द्यायचं म्हटलं तर इथे आमचा परकीय भाषा हा सुद्धा विभाग आहे. परकीय भाषांचं शिक्षण हे कसं होतं तर मुख्यतः इंग्रजीतून त्या विषयाचं शिक्षण हे होतं. मग आपल्याला मराठीतून त्या अन्य विषयांचं मग चिनी जपानी या विषयांचं शिक्षणसुद्धा आपल्याला या भाषेतून मराठीतून करता येईल का तर निश्चितपणाने करता येईल. आणि मग मराठी समृद्ध करणं आणि आवश्यकता वाटेल त्यावेळेला इतर भाषांमधले शब्द हे मराठीत जाणीवपूर्वक आणणं रुजवणं हे सुद्धा काम हे हे शक्य आहे, हे शक्य आहे. मला वाटतं वैजयंती जाधव आहेत आपल्यासोबत. वैजयंती, तुम्ही आता मराठी शिकवता पण आणि जर्नलिझम शिकता पण आहात. मला एक सांगा की मुळामध्ये मराठी विभाग आत्ता काम करतायत, MA मराठी किंवा बाकीचे अभ्यासक्रम आहेत. अशावेळी मराठी विद्यापीठामध्ये नक्की काय असायला पाहिजे की जे महत्त्वाचं आहे? मराठीचे विभाग महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यापीठांमध्ये महाविद्यालयांमध्ये काम करतात आहेत. पण आता सध्या आपण जे म्हणतो मराठी विद्यापीठ वेगळं हवं, हे का हवं तर महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी भाषेचा अभ्यास करून आपल्याला थांबायचं नाही आहे या विद्यापीठात. तर याच्याशी निगडीत अनेक बोली भाषा आहेत, लोकसाहित्य आहे, हे प्रचंड मोठं समृद्ध भांडार आहे. यावर कुठंच काम झालेलं नाही. यावर संशोधनाचं काम होणं गरजेचं आहे. अनेक बोली आज अस्तंगत होत आहेत. या बोलींना वाचवणार कोण किंवा यांच्यावर संशोधन कोण करणार किंवा या बोली फक्त बोलींपुरत्या नाही तर त्या संस्कृतीशी निगडीत आहे. जसं मराठी भाषेचं विद्यापीठ असावं पण याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन दिसतंय. मला श्रीपाद भालचंद्र जोशींकडे जायचं आहे, पण त्यापूर्वी कारण मुळामध्ये केवळ मराठी भाषेचा अभ्यास करणारं विद्यापीठ हे असणार आहे की सगळ्या अर्थानं मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी प्रयत्न करणारं असंही विद्यापीठ अपेक्षित आहे. काय तुमचं नाव? संदीप बर्वे. संदीप बर्वे आपल्यासोबत आहेत. संदीप बर्वे, मला सांगा की मुळामध्ये ही सगळी जी चर्चा सुरू आहे आता मराठी विद्यापीठाच्या अनुषंगानं, मला तुम्ही असं म्हणत होता की काहीतरी तुमच्या मनामध्ये काही शंका आहेत किंवा तुम्हाला असं वाटतं की एकतर विद्यापीठ झालं पाहिजे पण या मुद्द्यांचा विचार करून झालं पाहिजे. कुठले मुद्दे महत्त्वाचे वाटतात? मराठी भाषिक म्हणून मराठी विद्यापीठाला विरोध करण्यात काहीच कारण नाही असं मला वाटतं. पण मराठी भाषेचं एकूण जे राजकारण आत्ता दिसतं तर मला नेहमी असं वाटतं की मराठी भाषिक गटांचं जे राजकारण आहे त्यामध्ये अनेक व्हायरस शिरतात ऐनवेळी. आणि आत्ता जे मुंबईमध्ये प्रकार झाले, परप्रांतीयांवर हल्ले, इंग्रजीचा द्वेष, तर असं कुठल्या तरी एका भाषेचा द्वेष करून, कुठल्या एखाद्या गटाचा द्वेष करून आपली भाषा समृद्ध होते आणि त्याचं जे सगळं राजकारण आहे ते त्याच्यात घुसू नये असं मला वाटतं. मराठी विद्यापीठ ही संकल्पना खूपच महत्त्वाची आहे. आणि पण मराठीचं राजकारण होण्याचं भय मात्र फार असतं. श्रीपाद भालचंद्र जोशी, एक बघा म्हणजे एकीकडे तुमचा मुद्दा फार चांगला आहे परंतु अनेकदा हा मुद्दा जो आहे तो मराठीच्या राजकारणापर्यंत जाऊन भिडण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचा मुद्दा हा मराठी अस्मितेपुरता आहे की त्यापेक्षा काही फार वेगळं व्यापक तुम्हाला काही म्हणायचं आहे? मराठीची अस्मिता म्हणजे नेमकी कोणाची हा आधी प्रश्न विचारला पाहिजे. मराठीची अस्मिता म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाला मतं मिळवून देण्यापुरतं जर तिचं अस्मितेचं काही काम असेल तर ती मराठी अस्मिता नव्हे, ती केवळ राजकारणी अस्मिता झाली. मुळामध्ये मराठी विद्यापीठ आपण जसं म्हणालात हे लोकविद्यापीठ व्हायला हवं. प्रणा परांजपे जसं म्हणाले तिथे मराठी भाषेचं मूलभूत संशोधन अव्याहत सुरू राहायला हवं आणि त्या संशोधनाने मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी सगळ्या ज्ञानशाखांना सगळ्या पातळ्यांवरती मराठी माध्यम झाल्याशिवाय, लोहिया म्हणायचे की भारतीय भाषांमध्ये 7 लाख शब्द आहेत, इंग्रजीजवळ फक्त 2 लाख शब्द आहेत, कोणती भाषा समृद्ध? पण 1200 वर्षाच्या गुलामगिरीमुळे या देशातल्या सगळ्या भारतीय भाषा या ज्ञानभाषा होण्यापासून वंचित राहिल्या. अरबीमध्ये, फारसीमध्ये, इंग्रजीमध्ये आपला सगळा राज्यकारभार चालत राहिला आणि भारतीय भाषा डिकॉलनायझिंग ऑफ माइंड, जनमानसाचं निर्वसाहतीकरण. आपण एका कॉलनीतून आता ब्रिटिशांच्या कॉलनीतून अमेरिकन वृत्तीच्या कॉलनीमध्ये प्रवेश करतो आहोत. आपलं भारतीय मन तयार करणं आणि लोकराज्य, लोकभाषा, स्वदेशी, स्वावलंबन आणि कल्पनाशक्ती, सृजनशक्ती माणसाची ही केवळ मातृभाषेत विकसित होते. तुम्ही कुठलं एरोनॉटिकल सायन्स शिका, स्पेस सायन्स शिका, कॉमर्स शिका, मॅनेजमेंट शिका, विचार तो तुम्ही करणार तो मातृभाषेत करणार. आणि कोणालाही जर न्यूनगंड निर्माण करायचा असेल मोठ्या लोकसंख्येच्या मनामध्ये तर भाषा ही जागतिक राजकारणाचं, विशेषतः भारतीय भाषा नव्हे सगळ्या भाषा आता इंग्रजीच्या वंशवादाच्या बळी ठरलेल्या आहेत. आणि युनेस्कोचा अहवाल सांगतो आहे की येत्या शतकाच्या अखेरीस 3000 भाषा आणि बोली यांच्या प्रजाती कायमच्या नष्ट होणार आहेत. हा जो लिंग्विस्टिक रेसिझम आहे, या लिंग्विस्टिक रेसिझममधून आपापल्या भाषा केवळ बोलीभाषा राहू नयेत. आणि आज इंग्रजीतून जे जे काही उपलब्ध आहे ते सगळं ज्ञान, केवळ इंग्रजी हीच ज्ञानभाषा जगामध्ये कधीच नव्हती. ती या आपल्या आधुनिक विकासाच्या संकल्पनेमुळे ती भाषा आणि इंग्रजीच्या साम्राज्यवादामुळे ती भाषा ही आपली अधिकृत भाषा होऊ पाहते.
पण तीच परिस्थिती सगळ्या भाषांना, विशेषतः नवस्वतंत्र राष्ट्रांनी जी भाषिक धोरणं स्वतंत्रता मिळाल्याबरोबर घ्यायला पाहिजे होती. कॉमनवेल्थ राष्ट्रांमध्ये इंग्रजीचा प्रश्न फार मोठा आहे बाकीच्यांपेक्षा. आज लॅटिन अमेरिकन, आफ्रिकन कंट्रीज, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज या आपापल्या भाषेत बोलतात. तिथले लेखक आपल्या भाषेत लिहितात. तुम्हाला गरज असेल तर अनुवाद करा. आज सौदी अरेबियामध्ये किंवा अरेबिक कंट्रीजमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही इंग्रजीमधून वापरली जात नाही. त्यांनी त्यांच्या आज्ञावल्या तयार केल्या. चीननी केल्या, जपाननी केल्या, रशियानी केल्या. ही सगळी माणसं आपापल्या भाषांना, कारण त्यांना भाषेचं राजकारण करायचं नसून जनमानसाचं निर्वासितीकरण करून भाषेच्या बरोबर मतं नाही घेत होती आपल्यासारखी. त्यामुळे त्यांनी आपली राष्ट्र जी समृद्ध केली, जो आत्मविश्वास वाढवला, तो स्वभाषांमधून. तुम्ही दक्षिणेतल्या भाषांचं उदाहरण घ्या ना, आपल्या देशातल्या. आपल्या मराठीची अस्मिता आणि दक्षिणेतल्या भाषांच्या अस्मितेमध्ये का फरक पडतो? कारण भाषा ही मुळातच बहुजनांची असते. महाराष्ट्रातल्या बहुजन सामंतवाद्यांनी मराठी ही ब्राह्मणांशी जोडल्यामुळे इथल्या बहुजन समाजाच्या सृजनशीलतेचं, कल्पकतेचं फार वाटोळ झालेलं आहे. त्यांना धड इंग्रजी 80,000 शाळा एक शिक्षकी जर असतील आणि जिथे एकच शिक्षक जर सगळे विषय शिकवत असेल, तो धड मराठी शिकवत नाही, इंग्रजी शिकवत नाही. आज आपल्या शिक्षण व्यवस्थेतून निघणारी 90% मुलं ही अनएम्प्लॉयबल आहेत असं आपले उद्योगपती सांगतायत. याचा अर्थ असा आहे की आपल्या विचारांचं माध्यम जोवर मातृभाषा असत नाही आणि त्या जोपर्यंत ज्ञानभाषा होत नाहीत, तोपर्यंत आपली कल्पकता आणि सृजनशीलतेचा विकास होत नाही. अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत. या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे क्लासपेक्षाही कॅन्टीनमध्ये जाऊन ज्यांना विश्लेषणाचा आत्मविश्वास आलेला आहे, असे रानाडेचे विद्यार्थी माझ्यासोबत आहेत. त्यामुळे पुढच्या सेगमेंटमध्ये तज्ज्ञांशी नाही, मी याच नव्या विश्लेषकांशी बोलणार आहे. खरंच मराठी विद्यापीठ किती महत्त्वाचं, किती अपरिहार्य, की केवळ स्टंट, ही सगळी चर्चा आपण करणार आहोत. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतो आहे एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मराठी विद्यापीठ अशी सगळी चर्चा सुरू आहे आणि सगळे नामवंत अगदी घसात आणून सांगतायत की मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ असलं पाहिजे. ज्ञानभाषा मराठी झाल्याशिवाय आपल्याला अभ्युदयाची आशा नाही, अशा प्रकारे सगळी चर्चा सुरू आहे. नामवंत तज्ज्ञ जे बोलत आहेत ते महत्त्वाचं आहेच, पण मी मगाशी म्हटलं होतं की रानडेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत, की जे पत्रकारिता आणि संज्ञापन विभागाचे विद्यार्थी आहेत पुणे विद्यापीठाच्या, त्यांचं म्हणणं काय आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण नव्या पिढीला, तरुणांना हे किती महत्त्वाचं वाटतं. इंग्रजी टाळून मराठीच्या दिशेनं आपल्याला पाऊल टाकता येणं शक्य आहे का? आणि मराठीच्या जोरावर एक नवा आत्मविश्वास मिळवता येणं शक्य आहे का? आणि मुळामध्ये हे सगळे मुद्दे मान्य असले तरी म्हणून विद्यापीठ झालं पाहिजे का मराठीचं, अशी सगळी चर्चा सुरू आहे. मला एक सांगा, अनेकदा म्हणजे मला माहिती आहे की जर्नलिझम डिपार्टमेंटला असताना मराठीचं कौतुक फारच वाटायला लागतं, कारण सगळे इंग्लिशमध्ये शिकवत असतात आणि आपल्याला कळत काहीच नसतं. त्यामुळे जगामध्ये एकच झालं पाहिजे, म्हणजे सगळं मराठीत झालं पाहिजे असं फार प्रकर्षाने वाटतं. हे विद्यार्थी म्हणून वाटणं मला समजू शकतं. पण मला एक सांगा की उद्या मेडिकल सायन्स आहे किंवा काय आहे, हे सगळं मराठीमध्ये आणता येणं हे शक्य आहे का? आणि हे मराठीमध्ये जरी आणलं तरी ग्लोबल सगळ्या जगाशी जेव्हा तुम्हाला संवाद करायचा आहे, तेव्हा तुम्ही मराठीत संवाद कसा काय करणार? मग आता इंटरनेटमुळे इंग्रजीचं महत्त्व एवढं वाढत चाललं आहे. अशा वेळी तुम्हाला असं वाटतं का की खरंच तुम्ही मराठीत शिकलात बरोबर आहे, पण लोकांशी कम्युनिकेट कसं करणार? काय म्हणणं आहे? तुम्ही जो मुद्दा म्हटला आहे त्यातला पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की व्यवहाराची भाषा जेव्हा मराठी होते, जेव्हा भाषा व्यवहाराची होते, त्यावेळेस आपसुकच ती भाषाचा प्रसार व्हायला लागतो. आणि जेव्हा व्यवहाराची भाषा, इंटरनेटची भाषा ही जशी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा पाहतो की ती भाषा व्यवहाराची होते आणि त्यानंतर ती समूहाची होते, त्यावेळेस विद्यापीठाचा हा विकास होत असताना, किंबहुना तो विस्तार समजूयात आपण, त्या विद्यापीठाचा विस्तार असेल की प्रत्येक विद्यापीठामध्ये भाषा कौशल्य काय आहेत आणि त्या भाषेच्या जोरावर नेमके व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नेमक्या तुम्ही व्यवसायाच्या काय संधी उपलब्ध करून देताय, यावर जर का एक तज्ज्ञांची समिती नेमून किंबहुना त्याचा विचार आधी करता आला, त्यानंतर त्या अनुषंगानं विद्यापीठाची नेमकी गरज काय आहे हे समजून घेता आलं, तर मला असं वाटतं की खरोखर विद्यापीठ हवं आहे की नको याचं उत्तर आपल्याला मिळेल. भाषा व्यवहारात आली की आपोआपच तिचा प्रसार होतो आणि ती मग सगळ्या लोकांची भाषा होते, असा हा मुद्दा आहे. तुम्हाला मगाशी काहीतरी बोलायचं होतं. मराठीचं विद्यापीठ करायचं म्हणजे काय काय गोष्टी असल्या पाहिजेत असं वाटतं आणि मुळात ते किती महत्त्वाचं वाटतं?
मराठीचं विद्यापीठ जर का करायचं झालं तर माझं असं म्हणणं आहे की आज महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या बोलीभाषा आहेत आणि आपली जी मराठीला ज्ञानेश्वरांपासूनची जी परंपरा आहे, आज अशी कंडिशन आहे की मुलांना त्या संत वाङ्मयामध्ये काय लिहिलेलं आहे ते समजून सांगणारं पण कोणी नाही आहे. शाळेमध्ये जरी शिकवलं तरी त्या शिक्षकांची पण एवढी क्षमता नाही आहे की ते त्यांना नीट ती मराठी भाषा खुलवून सांगू शकतील. तर मला असं वाटतं की सर्व पातळीवरती ठिकठिकाणी हे जे संशोधन चालतं, काही लोक पर्सनल लेवलवरती संशोधन करतात, तर या म्हणजे महाराष्ट्रात, भारतभरात, इव्हन जगभरात जिथे कुठे मराठीचं काम होतं तर त्या सगळ्यासाठी एक प्लॅटफॉर्म बनवायची गरज आहे. हे सगळं एक सुसूत्रतेने बांधायची गरज आहे आणि मग त्याच्यासाठी एक युनिव्हर्सिटी करणं हा एक उपाय ठरू शकेल. पण त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की हे आज महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, ज्यांचे स्वतंत्र डेडिकेटेड मराठीसाठी विभाग आहेत आणि तर ते इन्फ्रास्ट्रक्चर वापरून आपण खूप जास्त चांगल्या रीतीने काम करू शकतो. तेजालीनं मांडलेला मुद्दा फार महत्त्वाचा. तिने सांगितलं की आपली कंडिशन अतिशय वाईट आहे, पर्सनल लेवलला विचार केला पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर. अरे म्हणजे एवढे इंग्रजी शब्द घेत तिने मराठीचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. त्यामुळे हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. पण त्याचवेळी हे पण सांगितलेलं आहे की त्यासाठी इंडिपेंडंट इन्फ्राची गरज नाही आहे, आपण आहे त्या ठिकाणी सुद्धा काम करू शकतो, वेगळी चूल मांडण्याची गरज नाही आहे. तरीसुद्धा वेगळी चूल मांडली पाहिजे असं हे लोक म्हणत आहेत. तुम्हाला असं वाटतं का की याची काही गरज नाही आहे? मला खरंच वाटत नाही गरज आहे. जे आत्ता जे विद्यापीठ आहेत त्याच्यामध्येच तुम्ही मराठी शिकवा, त्यामध्येच काही विषय आहेत ते मराठीमधून एक्सप्लेन करा, तर ती गरज आहे. आणि मराठी आपल्याला मराठीमधून एक्सप्लेन करायचे. जे आता विद्यापीठ आहेत ते विद्यापीठ जर आपल्याला रोजगार देत असेल, मराठी विद्यापीठ जर आपल्याला रोजगार देत असेल तर ती गरज आहे. आताची विद्यापीठं शिकूनही आपल्याला रोजगार मिळत नाही आणि ते रोजगार जर मिळत नसेल तर मराठीचा अट्टहास का घ्यावा? नवीन विद्यापीठाची गरज नाही. तुम्हाला असं वाटतं का की हे सगळे जे आजोबा लोक आहेत ना, या आजोबा लोकांना आता काहीतरी काम पाहिजे म्हणून या सगळ्या आजोबांनी हा घाट घातलेला आहे की काहीतरी विद्यापीठ करा. आता बस ना, कशाला उगा चर्चा करता, आम्ही काय करायचं ते करू. तुम्हाला असं वाटतं का की ही वेगळी चूल मांडायची काहीही गरज नाही आणि मराठीचं विद्यापीठ हा केवळ काही लोकांना वाटतं, पण तशी आवश्यकता नाही? नाही, मला अगदीच तसं वाटत नाही. मला असं वाटतं की मराठी विद्यापीठाची अगदीच गरज आहे. कारण मी ज्या ग्रामीण भागातून येतो त्यावेळेस मला अनेकदा एक पहिलाच न्यूनगंड असतो की मी जे काही शिकतोय तर मला पहिल्यांदा सांगितलेलं असतं की तुझी इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व नसेल तर तुझ्याकडे कितीही ज्ञानाचा साठा असला, तुझ्याकडे काही कौशल्य असली तरी तुझं हे मार्केटमध्ये टिकावं. अरे पण अडचण अशी आहे, तुला इंग्रजी ऐकल्यानंतर न्यूनगंड येतो, तुला या लोकांचं प्रमाण मराठी जरी ऐकलं ना तरी न्यूनगंड येईल असं मराठी हे वापरतात. त्याच्यामुळे ते सगळं जर त्या मराठीमध्ये आलं सगळं ना, तर त्या मराठीचा तुला उपयोग काय होणार आहे? प्रद्रव्य पटल काय उपयोग होणार आहे तुला? तो जो भाग आहे तुम्ही म्हणताय त्या अवघड मराठी भाषेचा, तर मराठी भाषेचं स्वरूप कसं असावं यावरती अगदी चिकित्सक चर्चा व्हावी आणि ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या माणसाला कळेल अशीच भाषा त्या विद्यापीठाची असली पाहिजे. पण ते त्या भाषेच्या वादावरनं ते नको, ही भूमिका मांडणं कठीण आहे. कारण भारतातल्या अनेक राज्यांमध्ये तशा भाषांची विद्यापीठं अस्तित्वात आहे आणि ते प्रगती करतात, सुधारणा करतात. बघा, तरुण आमच्यासोबत आहेत असा श्रीपाद भालचंद्र जोशींचा दावा आहे. मलाही सांग, मराठी विद्यापीठ करायचं असं हे सगळे म्हणतायत, किती आवश्यक वाटतं? नक्कीच सर, कारण मराठी भाषा ही मुळामध्ये समृद्ध आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण इंग्रजीचा प्रेमामध्ये पडायला लागलो आणि मराठी हळूहळू थोडेसे लया जाते. आज मराठी माध्यमाची जी शाळा आहेत ती कुठेतरी आता विद्यार्थ्यांना वाटायला लागलं की नको आहे, आता आम्हाला इंग्रजीचं शिक्षण हवं आहे. तर मुळामध्ये आई आणि गाईचं ज्यावेळेस आम्ही दुधाची चर्चा करायला लागतो, मराठी भाषा ही आईसारखी आहे आणि गाईसारखं ज्यावेळेस दूध विचार करतो ती इंग्रजी किंवा इतर भाषा आहेत. मुळामध्ये आम्हाला आई आणि आईचीच गरज आहे. तशा पद्धतीने हे विद्यापीठ झालं पाहिजे. काय तुमचं नाव काय? माझं नाव प्रिया बेल्हेकर आणि मला असं म्हणायचं आहे की मराठी विद्यापीठ जे व्हावं आणि हे होण्यासाठी जे आत्ता सगळं आपण चर्चा करतोय तर ते खूप महत्त्वाचं आहे. कारण माणूस आपल्या मातृभाषेतून जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त होतो असं मला वाटतं. आणि जर आपल्याला पुढे शिकायचं असेल, प्रगती करायची असेल तर आपल्या मातृभाषेतून जर आपण शिक्षण घेतलं चांगल्या प्रकारे तर आपण अनेक भाषा तशाही संपादन करू शकतो. इंग्रजी पण भाषा आपण तशीही संपादन करू शकतो. पण पहिल्यांदा आपली मातृभाषा जर आपण चांगली शिकली तर आपण आपली अनेक चांगली मतं व्यक्त करू शकतो, जास्त चांगलं व्यक्त होऊ शकतो. असं मातृभाषेत शिकणं महत्त्वाचं आहे. युनेस्कोचा परवाचा अहवाल आहे, त्या अहवालात त्यांनी असं म्हटलं आहे की मातृभाषेतून लोक शिकत नाहीत, त्यामुळे शिक्षण क्लिष्ट होतं आहे, महागडं होतं आहे आणि त्यामुळे शैक्षणिक उद्दिष्ट गाठण्यामध्ये भारत जगाच्या 50 वर्ष मागं आहे. त्यामुळे माध्यमाचा विचार केला पाहिजे असा अहवाल युनेस्कोचा पण आहे. सगळेजण त्याच मुद्द्याबद्दल बोलत आहेत, हे सगळं मला मान्य आहे. मुद्दा असा आहे की म्हणून मराठीचं विद्यापीठ करायचं एवढी आवश्यकता आहे का?
मराठीचं विद्यापीठ करावं अशी काही आवश्यकताही नाही. कारण जर आपण साधारण मार्केटमध्ये म्हणजे इंटरव्ह्यूसाठी पण गेलं ना कुठे कंपनीत, तर मराठीला कोणी विचारत नाही. साधारण इंटरव्ह्यूचं इंट्रोडक्शन स्वतःबद्दलसुद्धा माहिती तुम्हाला इंग्लिशमध्येच द्यावी लागते. मग अशा भाषेचा उपयोग काय? जिथे जॉब नाही मिळत तुम्हाला, आणि आजचा प्रॉब्लेम जर बघितला तर एम्प्लॉयमेंटचा आहे, तो प्रॉब्लेम सॉल्वच होणार नाही. आजचा जर प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही तर उद्याचा विचार करून का फायदा आहे? जगणार कसं? पोट कसं भरणार? आणि त्याच्यासाठी जे शिक्षण आहे, अगदी फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पोट भरलेल्या आजोबांचे हे उद्योग आहेत. तरुण मुलांना रोजगार पाहिजे, तरुण मुलांना रोजगार पाहिजे, आणि रोजगारासाठी इंग्रजी महत्त्वाची आहे. मराठीच्या विद्यापीठाला काहीही अर्थ नाही. काय म्हणणं आहे? सर, माझंही असंच म्हणणं आहे की मराठी विद्यापीठाची स्वतंत्र अशी काही गरज नाही आहे. मी आता पुणे विद्यापीठातला विद्यार्थी आहे. इथं समाजशास्त्राचं जे काही फॉर एक्झाम्पल की कार्ल मार्क्सच्या ज्या थेरीज मराठीमध्ये ट्रान्सलेट झाल्यात, त्या ट्रान्सलेट वाचलेल्या असतात. ते ट्रान्सलेट वाचून आम्हाला हसायला येते की हे असं ट्रान्सलेट वाचण्यापेक्षा आम्ही इंग्रजी आणि मराठी अशी डिक्शनरी घेऊन प्रॉपर जे इंग्रजीमध्ये जे ओरिजिनल रीडिंग आहे तेच वाचलं पाहिजे. त्यामुळं मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता. स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता नाही, त्यासाठी बऱ्याच वेगळ्या गोष्टी करता येणं शक्य आहे. नाव सांगा. माझं नाव श्रीनिवास देशपांडे. मुळात म्हणजे मराठी विद्यापीठाची गरज नाही आहे, कारण मला वाटतं याच्या मागे एक वेगवेगळंच अर्थकारण मला दिसतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर्नलिझम करताना तुम्ही हां, हे फार महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, जर्नलिझम करताना कॉन्स्पिरसी दिसली पाहिजे, काहीतरी गडबड आहे. पुढे बोला आता. आणि त्याच्याबरोबर काहीतरी राजकारण सुद्धा वाटतंय, कारण मोठमोठे जे पुनर्वसन करण्यासाठी पण याचा पुन्हा उपयोग होऊ शकतो. तर त्याची काही गरज नाही आहे. इन्स्टिट्यूट आपण वापरून पुढे सुरू जाऊ शकतो. श्रीपाद भालचंद्र जोशींना कुलगुरू व्हायचं आहे म्हणून विद्यापीठाचं हे सगळं सुरू आहे. काहीतरी नक्कीच चाललं आहे. काय हे आहे ना, तुमच्याकडे येणार आहे परत. पण बघा तरुण काय बोलतायत बघा. गरज नसताना हे मराठी विद्यापीठाचं खूळ कशामुळे आलेलं आहे? काय म्हणणं आहे? सर, मला वाटतं की मराठी विद्यापीठाची गरज आहे, कारण की आज जगाचा इतिहास पाहिला तर ज्या ज्या देशांनी प्रगती केलेली आहे ते त्यांच्या भाषेमधून केलेली आहे. जपानचं उदाहरण बघितलं तर 18व्या शतकात जपान फार मागासलेला देश होता, तर त्यांनी विकास करण्यासाठी त्यांची प्रादेशिक भाषेत पाश्चिमात्य साहित्य उपलब्ध करून दिलं. हे म्हणतात की मराठी माध्यम करा. अहो संदीप बर्वे, तुम्हाला कल्पना नाही आहे की मराठीमध्ये नापास होणाऱ्यांचं प्रमाण आता प्रचंड वाढत चाललेलं आहे. त्यामुळे साधं स्वच्छ मराठी म्हणजे माझं आवाहन आहे अगदी पत्रकारितेमध्ये आलेल्या मुलांना. त्यांनी एक 15 पैशांचं पोस्टकार्ड, आता किती पैशाला मिळतं माहीत नाही मला, पण ते त्यांनी एक पोस्टकार्ड त्यांनी व्यवस्थितपणे अगदी शुद्ध लिहावं. साध्या पत्रामध्ये सुद्धा शुद्धलेखनाच्या 15 चुका असतात. अशावेळी मराठी भाषा केवळ आल्यामुळे फरक काय पडणार आहे? मुद्दा वेगळा आहे, आणि मराठी भाषा विद्यापीठ जे मानलं जातं आहे तो मुद्दा वेगळा आहे. असं काय वाटतं का? आता माझं वैयक्तिक सांगतो, मी अहिराणी भाषेच्या वातावरणात वाढलो, आणि पुण्यात जेव्हा आलो मी तेव्हा मला असं लक्षात आलं की नाकात बोलणारी लोकं जी असतात त्यांची पुणेरी बोली आहे, आणि त्याला प्रमाण भाषा मानून ती आमच्या डोक्यावर मारली जाते. तर नेमकं प्रमाण भाषा म्हणजे काय? तर मी यास्मिन शेखला भेटलो, त्या ज्यू धर्मीय आहेत, आणि आत्ता मराठी हे फार महत्त्वाचं आहे. संदीप बर्वे यास्मिन शेखना भेटले मराठी कशी शिकावी म्हणून, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर भाषेच्या नावाखाली विशिष्ट वर्गांचं वर्चस्व असू नये, आणि इंग्रजीचाही जो मुद्दा आहे तोही समजून घेतला पाहिजे की जी एक इंग्रज निघून गेले या देशातनं, पण इंग्रजांची जी साम्राज्यवादी मानसिकता आहे ती इंग्रजीचं वर्चस्व जे लोक सांगतात त्यांच्या याच्यातनं दिसते. म्हणून भाषेचा जो आग्रह आहे तो कुठल्या तरी दुसऱ्या भाषिक गटाचा विरोध म्हणून तो असू नये. मला माझ्या मातृभाषेतनं सगळ्यात चांगल्या पद्धतीने व्यक्त होता येतं, आणि त्याच्यातच जर मला ज्ञान मिळालं तर ते अधिक चांगल्या पद्धतीने बोलता येतं. आणि शेवटचा मुद्दा माझा असा की मला माझी मातृभाषा चांगली आली तर दुसरी भाषासुद्धा चांगली येते. विनोबा भावेंचं उदाहरण आहे की त्यांना 20-25 भाषा येत होत्या, कारण मातृभाषा उत्तम यायला पाहिजे. म्हणून प्रमाण भाषा नेमकी कुठली हे आधी ठरवायला पाहिजे. ती ब्राह्मणांची पुणेरी अशी नसावी, ती लोकभाषा असावी, जी वारकरी संप्रदायातली भाषा आहे, जी लोक वापरतात. म्हणजे तुकडोजी महाराजांची भाषा, मी विदर्भात गेल्यानंतर मला ती इतकी गोड वाटते ती भाषा, आणि त्याला आपण कमी लेखतो. तर हे जे अहंगंड आणि न्यूनगंडांचं राजकारण आहे त्याच्यामध्ये सुद्धा तरुण मुलं अडकतात. आणि लहान मुलांची जी गोंधळ मी बघतोय, म्हणजे इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये शिकून त्यांना जो गोंधळ होतो की मी शाळेमध्ये जी संस्कृती मला समजता येते ती माझी संस्कृती का घरामध्ये बोलली जाते ती संस्कृती. शेवटी संस्कृती ही जर भाषेतनंच येत असेल तर ती भाषा नेमकेपणाने आपल्याला कळली पाहिजे. म्हणून मराठी विद्यापीठाचा आग्रह धरताना ज्ञान त्याच्यातनं आलं पाहिजे, आणि त्या ज्ञानाचं ती जी भाषा आहे ती युजर फ्रेंडली, बरोबर युजर फ्रेंडली असली पाहिजे. मराठी विद्यापीठाचा जो काही आग्रह आहे, पण तुमचा मुद्दा मगाचा जो होता तो मुद्दा मला सांगा की मुळामध्ये याच्यापेक्षा सुद्धा जे करायला पाहिजे ते वेगळंच आहे, आणि त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, त्याकडे डोळेझाक केली जाते. उद्या समजा मला सांगा, उद्या मुख्यमंत्री घोषित करतील की हो मराठीसाठी विद्यापीठ,
दिले इतके कोटी, त्यामुळे प्रश्न सुटणार आहेत का? मूळ मुद्द्यांचं काय, ते कुठले आहेत? मूळ मुद्दे म्हणजे जे आहे ते रिसोर्स आपण इन्स्टिट्यूटमध्ये वापरलेच पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे ह्याच्याकडे फक्त एक मराठी अस्मिता किंवा मराठीचा मुद्दा म्हणून न बघता एक आपल्याला ज्ञानभाषा म्हणून याच्याकडे बघता आलं पाहिजे. हा मुद्दा फक्त अस्मितेचा होतो आहे, हा मुद्दा फक्त अर्थकारणाचा होतो आहे, याच्यामध्ये अनेक हितसंबंध सामावलेले आहेत. असे भलते सलते सगळे प्रश्न तरुणांनी आजोबांसाठी ठेवलेले आहेत. इथेच मी थांबणार आहे, आत्ता ब्रेक घेणार आहे. पुढच्या सेगमेंटमध्ये सगळे तज्ज्ञ आजोबा, सगळे विचारवंत उत्तर देणार आहेत की खरंच मराठीचं विद्यापीठ याच्या अनुषंगानं त्यांच्या मनातल्या कल्पना काय आहेत. या मराठी भाषेच्या अनुषंगानं काम करणाऱ्या नामवंतांच्या सोबत पुढच्या सेगमेंटमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषेचं विद्यापीठ ही चर्चा सुरू आहे आणि पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता जनसंज्ञापन विभागामध्ये मी आहे. रानडे इन्स्टिट्यूटचे हे सगळे विद्यार्थी आहेत आणि ते सगळे विद्यार्थी पण मगाशी काय मांडणी करतात ते आपण बघितलं. म्हणजे अनेक विचारवंतांनी, तज्ज्ञांनी हे सांगितलं आहे की मराठी भाषेचं विद्यापीठ आवश्यक आहे. मराठी भाषेचं मोल कोणीच नाकारत नाही, पण तरीही काही विद्यार्थ्यांना, काही तरुण पत्रकारांना, काही होऊ घातलेल्या पत्रकारांना मात्र असं वाटतं आहे की हे वाटतं एवढं सोपं नाही आहे. मुळामध्ये मराठीचं विद्यापीठ करण्याची आवश्यकता नाही. अनेकदा त्या ठिकाणी काही अर्थकारण, काही हितसंबंध सामावलेले असतात. त्यापेक्षा पलीकडे जाऊन जरा गंभीरपणे या मुद्द्याकडे बघितलं पाहिजे, अशी सगळी चर्चा सुरू आहे. आणि आता ही चर्चा करण्यासाठी पुन्हा सगळे नामवंत आपल्यासोबत आहे. डॉक्टर संजय तांबट जर्नलिझम डिपार्टमेंटचे प्राध्यापक आहेत. प्रोफेसर प्रणव परांजपे ते आपल्यासोबत आहेत. मगाशी त्यांनी सगळी चर्चा ते करत होते, त्यांना मांडणी करायची आहे. कॅप्टन निलेश गायकवाड हे विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष आणि आता विश्व साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत, ते आपल्यासोबत आहेत. डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी जे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत. या सगळ्या चौघांशी आता मला बोलायचं आहे की खरंच तुम्ही मराठी विद्यापीठाच्या अनुषंगाने जे मुद्दे मांडता आहात, शिवाय अनिल गोरे पण आहेतच. त्यामुळे या सगळ्या पाचही लोकांशी मला बोलायचं आहे की तुम्ही मराठी विद्यापीठाच्या अनुषंगानं बोलता आहात, पण हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे केवळ या तरुणांचे मुद्दे नाहीत. महाराष्ट्राच्या मनामध्ये असणाऱ्या या शंका जर असतील तर या शंकांचं निरसन तुम्ही कसं करणार? प्रणव परांजपे मगाशीच मुलं बोलत असताना भात वर करत होते की मला काही मुद्दा मांडायचा आहे, त्यामुळे मी सुरुवात तुमच्यापासून करतो. या की हे जे मुद्दे मुलं मांडतायत, काय काय म्हणणं आहे तुमचं? हे मुद्दे मुलं जी मांडतायत त्याचं कारण त्यांना मराठीचं संशोधन म्हणजे काय आणि मराठीच्या विद्यापीठानं काय केलं पाहिजे हे कुणीही नीटपणानं सांगितलेलं नाही. ते जर त्यांना सांगितलं तर ते निश्चितपणानं मराठीचं विद्यापीठ किती आवश्यक आहे हे त्यांना पटेल. मराठी भाषेचा इतिहास हा या विद्यापीठानं बघितला पाहिजे. कारण आपण असं म्हणतो, काही जण असं म्हणतात की 981 मराठी लेखन सुरू झालं. काही जण असं म्हणतात की 2000 वर्षापूर्वीपासून सुरू आहे म्हणजे मराठी भाषा. तेव्हा याचे मराठीचे वेगवेगळे टप्पे कोणते आहेत आणि त्या टप्प्यांच्यावरती ती मराठी होती का महाराष्ट्री का प्राकृत, ह्या सगळ्याचं याचं संशोधन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मराठीचा शब्दनिधी किती आहे, म्हणजे मराठीत एकूण शब्द किती आहेत. आता आपण शब्दकोशात जे शब्द आहेत ते फक्त लक्षात घेतो, पण प्रत्यक्षात महाराष्ट्रात इतक्या विविध बोली आहेत, इतकं साहित्य लिहिलं गेलेलं आहे, या सगळ्यातल्या शब्दांचा साठा हा झाला पाहिजे. आणि तो अशा रीतीनं की कुठला शब्द केव्हा वापरात आला आणि केव्हा कुठला शब्द वापरात नाहीसा झाला, याही गोष्टींचं त्याच्यात हे व्हायला पाहिजे समावेशन. त्यामुळं ज्याला शब्दनिधी म्हणतात, कॉर्पस, ते या विद्यापीठानं सिद्ध केलं पाहिजे. तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कोश तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. तिसरी गोष्ट म्हणजे मराठीच्या विविध बोली ज्या आहेत त्या बोली केवळ आपण प्रादेशिक बोली समजतो, पण प्रत्यक्षात प्रादेशिक बोलींच्या बरोबरच व्यावसायिक बोली आहेत, जातीनिहाय बोली आहेत, स्त्री पुरुषांच्या वेगवेगळ्या बोली आहेत, लिंगविशिष्ट बोली आहेत. या सगळ्या बोलींचाही अभ्यास या विद्यापीठाने केला पाहिजे. मी तर म्हणेन की इव्हन मराठीतल्या शिव्यांचासुद्धा संग्रह करून त्याचा अभ्यास झाला पाहिजे, कारण त्या शिव्यामधनं
समाजाचं प्रतिबिंब दिसत असतं, पण त्याचा आपण कधी विचार करत नाही. त्यानंतर मराठीचं भाषा विज्ञान हे कुठेही हल्ली फार शिकवलं जात नाही. पण मराठीचं भाषा विज्ञान म्हणजे मराठीची ध्वनिरचना, पदरचना, वाक्यरचना, मराठीचं शैली विज्ञान, त्यानंतर ऐतिहासिक भाषा विज्ञान, तौलनिक भाषा विज्ञान, समाज भाषा विज्ञान, मानस भाषा विज्ञान, या सगळ्याचा अभ्यास या विद्यापीठाने केला पाहिजे. भाषांतराचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे इंग्रजीतनं मराठी किंवा इतर भाषातनं मराठी आणि मराठीतनं इतर भाषांतर करणं याचा अभ्यास केला पाहिजे. कारण केवळ शब्दाला शब्द ठेवून भाषांतर होत नाही, त्याची मूलभूत तत्त्व अभ्यासली गेली पाहिजे. त्यानंतर संबंध महाराष्ट्रातल्या भाषिक पाहणी झाली पाहिजे. आत्ता जी देवींच्या प्रेरणेनं जी भाषिक पाहणी झाली ती अत्यंत अनौपचारिक होती. तिला शास्त्रीय तिचा कणा जरा कच्चा आहे. त्याच्याऐवजी व्यवस्थितपणानं योजना आखून ही भाषिक पाहणी झाली पाहिजे. त्यानंतर लेखन नियम याच्याबद्दल संशोधन झालं पाहिजे आणि सगळ्यांना पटतील आणि होते असे व्हायला पाहिजे. आणि अज्ञ भाषकांना मराठी म्हणजे अमराठी जे लोक आहेत त्यांना मराठी शिकवायचं झालं तर कुठल्या प्रकारची पुस्तकं पाहिजेत, कसं शिकवलं पाहिजे, त्याच्या किती टप्पे असले पाहिजेत, या सगळ्याचं संशोधन या विद्यापीठात झालं पाहिजे. म्हणजे मराठीच्या या प्रकारचं संशोधन करण्यासाठी एक विद्यापीठ पाहिजे, इतर विषय शिकवण्यासाठी नव्हे. हा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे आणि सगळ्याच अर्थाने भाषा समजून घेतली पाहिजे. शिव्यांचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे असं म्हटल्यावर आमच्या तरुण मित्रांना अगदी पटलंच. म्हणजे की आपण ज्या सांभाळलेल्या आहेत एवढ्या प्राणपणानं त्या शिव्यांचं झालं पाहिजे. आणि आमचा कोल्हापूरचा मित्र काय म्हणाला माहिती आहे का तुम्ही बोलत असताना, की शिव्यांचं वेगळं अध्यासन कोल्हापुरात करा. त्यामुळे अशी पण मागणी आता सुरू झालेली आहे. म्हणजे आता या निमित्ताने विद्यापीठाच्या अनुषंगाने जरा अनुकूल लोक बोलायला लागलेत, ही चांगली गोष्ट आहे. अनिल गोरे आहेतच. अनिल गोरे ते मुकुल वगैरे सगळं ठीक आहे, ऐका ना, ते मुकुल वगैरे सगळं ठीक आहे, पण मराठी विद्यापीठ केल्यामुळे ह्या सगळ्या अर्थानं ती ज्ञानभाषा होईल असं वाटतं का? मराठी ज्ञानभाषा होईल का हा प्रश्न तसा अप्रस्तुत आहे. मराठी ज्ञानभाषा आहेच, त्या ज्ञानभाषेचा आम्ही आत्ता वापर करीत नाही आहोत, एवढाच प्रश्न उरलेला आहे. गेल्या 10 वर्षात जर बघितलं, 2010 पासून म्हणजे साधारण गेल्या 6 वर्षामध्ये असं आढळून येतं आहे की इंग्रजीचे वापरकर्ते 20% कमी झालेले आहेत जगभरात. तर त्यामुळे जसजशी संगणकामध्येच विविध भाषांची सोय उपलब्ध होते आहे आणि 146 भाषांची आपोआप भाषांतराची सोय येत्या 5-10 वर्षात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे इंग्रजीचा वापर कमी कमी होत चालला आहे. चुकून इंग्रजी येत्या काळामध्ये 25 वर्षामध्ये लुप्तच झाली तर त्यावेळेला जगाला ज्ञान देण्यासाठी एक चांगली भाषा उपलब्ध असावी. ती ज्ञानभाषा मराठी म्हणून आहे. जगात 2च भाषेत आत्तापर्यंत ज्ञानकोश तयार झालेले आहेत. त्या 2 भाषांची नावं आहेत मराठी आणि फ्रेंच. त्यामुळे मराठी ही ज्ञानभाषा आहेच, तिचा आम्ही आज ज्ञानभाषा म्हणून पुरेसा वापर करीत नाही. तो वापर होण्याकरता स्वतंत्र मराठी विद्यापीठ हे अतिशय दमदार, उपयुक्त आणि महत्त्वाचे पाऊल ठरेल. स्वतंत्र मराठी विद्यापीठ आवश्यक आहे असे अनिल गोरे म्हणत आहेत. आम्ही आता मराठीसाठी स्वतंत्र मराठी काका नियुक्त केलेले आहेत. अनिल गोरे हे स्वतःची ओळख मराठी काका अशी करून देतात. हा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. कॅप्टन निलेश गायकवाड आपल्यासोबत आहेत. विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष असणारे कॅप्टन निलेश गायकवाड, तुम्ही कायम अशी भूमिका मांडता की भाषा व्यवहार जो आहे तो साहित्य व्यवहाराशी जोडला पाहिजे आणि एकूण मराठी माणसाचं भलं करणं, मराठी माणसाचं अनुभव विश्व वाढवणं हे सगळ्यात महत्त्वाचं प्रयोजन आहे. ते किती महत्त्वाचं वाटतं आणि मराठी भाषेचं विद्यापीठ या सगळ्या संदर्भात तुम्ही कसं बघताय? खरं म्हणजे मराठी भाषा ही आपल्या सगळ्यांची मातृभाषा आहे. तिच्याबद्दल प्रेम असणं, आदर असणं, या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या आहेत, मराठीला आपण जगभर पोचवतो. त्यासाठी तुम्हाला माहितीच आहे की विश्व मराठी परिषदेची आम्ही स्थापना पण केलेली आहे. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण छोटी छोटी वेगळी चूल मांडणं गरजेचंच आहे. आता तुम्हाला मराठीमध्ये सगळ्या गोष्टी आणायच्या असेल तर तुम्ही विद्यापीठ एवढं स्थापन झालेलं, एवढं मोठी परंपरा असलेलं त्याचं मराठी डिपार्टमेंट जे आहे ते समृद्ध करा. त्याच्यानंतर आता आपले जोशी काका म्हणत आहेत की एवढे तुम्ही महामंडळाचे अध्यक्ष आहात, तर त्या महामंडळाच्या माध्यमातून तुम्ही मराठीचा प्रसार करा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही नवीन काहीतरी हे उभं करायचं, मग
तिथला तुमच्या सगळे अधिकार तुमच्याकडे असायला पाहिजे. एकीकडे आम्ही तरुण प्रयत्न करतो की जे तुम्ही लोकांनी जे मुठीमध्ये घेतलं आहे ते मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचवायचं. जे महामंडळासारख्या संस्थेला 150 वर्ष 200 काय 100 वर्ष 150 वर्ष जुन्या संस्थेला अजून जमलेलं नाही. अजून ते टिळक रोडसारख्या एवढ्याशा ठिकाणी बसून तिथंच आपल्यामध्ये गेम खेळत असतात. त्यासाठी तुम्ही मोठे व्हा, तुम्ही लोकांना सामावून घ्या, तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये लोकांना आणा. कशासाठी तुम्ही हे सगळे घाट धरतायत? आणि या पुन्हा विद्यापीठासारखं आणखीन एक बिल्डिंग छोटीशी उभी करून त्याच्यामध्ये तुम्हाला काय ते कोण आमचे मित्र म्हटले त्यांना कुलगुरू व्हायचं असेल की काय, त्यापेक्षा तुम्ही करा ना, ह्या सगळ्या संस्थांना तुम्ही मोठं करा, या सगळ्या संस्थांमधून मराठी पुढे न्या. आमचे आणखीन एक मित्र आमचे ऐराणी भाषिक, काय नाव आपलं? संदीप. ऐराणी भाषिकात माझे मित्र, मी ऐराणी भाषिक आहे. तर आपल्या ऐराणी मग उद्या तर आम्ही दोघं म्हणून त्यांनाही बोलतो आहे, तर आम्ही दोघं म्हणून की ऐराणी भाषेचं विद्यापीठ झालं पाहिजे, ऐराणी भाषेला मोठा दर्जा मिळाला पाहिजे. तर मिळाला पाहिजे, नक्कीच मिळाला पाहिजे. परंतु याचा अर्थ की असे चुली मांडून आणि अशा पद्धतीने तुम्ही हे उलट अशा प्रकाराने तुम्ही तुमची भाषा किंवा तुमचे हे संज्ञापना जे असतील ते विखुरत आहात, हे आपण कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आहे त्या संस्थांना मोठं करा, आहे त्या संस्थांच्या माध्यमातून तुम्ही लोकांना सामावून घ्या आणि पुढे जा, असं मला तरी वाटतं. कॅप्टन निलेश गायकवाडांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा मगाचा तोच आहे की वेगळी चूल मांडण्याची काही आवश्यकता नाही आहे. ते म्हणाले बरं का, ते म्हणाले की या सगळ्या ज्येष्ठांना सगळं मुठीत घ्यायची सवय आहे. मी म्हटलं तरुणांना मिठीत घ्यायची सवय आहे, त्यामुळे त्यांना ते मुठीत घ्यावं असं काही वाटत नाही. मिठीत घ्यावं म्हणजे आपल्या कवेत आलं पाहिजे, आपल्या आवाक्यात आलं पाहिजे असा विचार करण्याऐवजी ते त्याची मालकी असली पाहिजे असा विचार करण्याची मुळात गरज का वाटते या लोकांना? मुळात मालकी ही काही एखाद्या वर्गाच्या किंवा एखाद्या वयाच्या लिमिटामध्ये न देता त्यांनी म्हटलं तसं ती सर्वांच्या हातात देता आली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मी मग अशी म्हटल्याप्रमाणे नक्कीच याच्या मागं काहीतरी आर्थिक. तुमचं नाव काय म्हटलं? श्रीनिवास देशपांडे. आता एक करा श्रीपाद बालचंद्र जोशी, तुम्हाला विद्यापीठ स्थापन केल्यानंतर पहिले कुलगुरू श्रीनिवास देशपांडेंनाच करावं लागेल, तर ते कुठल्याही विरोधाशिवाय स्थापन होईल. नाही तर हा विरोधक एवढा मोठा आहे की तुमचं काही खरं नाही. चला, डॉक्टर श्रीपाद बालचंद्र जोशी, तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात आहात आणि आता तुमच्यावर एक 50 आरोप झालेले आहेत, बरोबर आहे? सगळ्या आरोपांची उत्तरं द्या. पहिली गोष्ट, जशी प्रमाण भाषा म्हणजे काय हे निश्चित केलं पाहिजे, तसं तरुणाई म्हणजे काय आणि तरुण म्हणजे काय याची व्याख्या केली पाहिजे. तरुण असणं म्हणजे केवळ शारीरिक वयाने जर तारुण्य मोजायचं असेल तर बुद्धीचा संबंध कधीच तरुण या व्याख्येशी येणार नाही. तरुणाला सक्षम करणं हा म्हणजे तरुणांवर हल्ला आहे बरं का. म्हणजे तुम्ही तरुण आहात की नाही याच्याबद्दलच ते प्रश्न उपस्थित करतायत. असं हे सगळे बुद्धिजीवी अतिशय बुद्धिमान असे आमचे तरुण मित्र आहेत. त्यामुळे तरुणाईचा संबंध हा बौद्धिकतेशी, विश्लेषणाची, विचारांची आणि पायाभूत ज्ञानाच्या ज्या संकल्पना आहेत त्या एकेकाळी तरुण वयातच स्पष्ट करून घेतल्या जाणारी अशी पारंपरिकसुद्धा शिक्षण व्यवस्था होती, जी आपल्या 1200 वर्षाच्या गुलामगिरीनी पूर्णतः नाहीशी झाली आणि लाईफस्पॅनच आधी कमी होता. त्यामुळे तरुणच हे आजोबांपेक्षा विद्वान होते ही आपली परंपरा सांगते. त्यामुळे तरुणाईचा एक मुद्दा आता आपण बाजूला ठेवू. श्रीनिवास देशपांडे, मी तुम्हाला मराठी विद्यापीठाचा माझे अधिकार असेल तर कुलगुरू नियुक्त करतो. त्याला कारण असं आहे की प्रणा परांजपे किंवा श्रीपाद जोशी दोघेही कुलगुरूंच्या आजच्या ज्या पात्रता आहेत त्याच्यात कितीही विद्वान असले तरी बसत नाहीत आणि वयाने तर मुळीच बसत नाहीत. त्यामुळे ते दोघेही बाद आहेत कुलगुरू पदाच्या शर्यतीतून. त्यामुळे हाही मुद्दा आपण बाजूला ठेवू. पण काही अत्यंत महत्त्वाचे जे मुद्दे या निमित्ताने चर्चेला आले त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कुठलीही भाषा जगते, तगते किंवा मरते तिचं एकमेव कारण असं असतं की तिचा रोजगाराशी संबंध किती असतो, उपजीविकेशी संबंध किती असतो, त्या भाषेमध्ये संधी विकासाच्या किती असतात. आणि पोट भरणं म्हणजे काय? पोट फुटेपर्यंतसुद्धा भरलं जाऊ शकतं, पोट अजीर्ण होईपर्यंतही भरलं जाऊ शकतं. आणि पोट हे बुद्धांनी सांगितलेल्या अर्थशास्त्राप्रमाणे, अपरिग्रहाच्या जीवनाच्या शैलीप्रमाणे किमान गरजांपुरतंही भरलं जाऊ शकतं. आपली आजची पोट भरण्याची संकल्पना ही आधुनिक जागतिकीकरणाच्या विकासाने लोकांचं शोषण करून काही मूढभरांचंच फक्त भलं करण्याचं पोट भरणं, तर हे काही लोकांचं पोट इतकं मोठं झालेलं आहे की अनेकांचं खपाटीला लागलेलं आहे. आणि इंग्रजीचा वंशवाद हा या संपूर्ण विकासाच्या प्रक्रियेमध्ये साम्राज्यवादाचा मोठा वाहक आहे. त्यामुळे मगाशी पहिल्यांदा मी जो मुद्दा मांडला होता की जो डॉक्टर राम मनोहर लोहिया, पंडित नेहरूंनी हे संसदेमध्ये आपल्या रेकॉर्डेड आहे की नेहरू लोहियांना असं म्हणत की तुम्ही भारतीय भाषांच्या अस्मितांचा आग्रह धरता, आपले सगळं ज्ञान आणि उपजीविकेच्या संधी या भारतीय भाषांमधून व्हाव्या असं तुमचं म्हणणं आहे. पण आज परिस्थिती अशी आहे की आपल्याला हे राष्ट्र उभं करायचं आहे आणि आजच्या क्षणाला आपल्याजवळ आपल्या भाषांमध्ये क्रमिक पुस्तकं नाहीत.
राम मनोहर लोहियांनी दिलेलं उत्तर तरुणांनी सुद्धा लक्षात ठेवावं, कारण आपल्या राज्यकर्त्यांना हे उत्तर आपण देणं लागतो आहोत. लोहियांनी अत्यंत सुटसुटीत उत्तर दिलं की याच्याकरता केवळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. त्यावेळेला शिक्षक आणि प्राध्यापक मिळून 3 महिन्याची जी सुट्टी असते, लोहिया म्हणाले की त्यांना एक पगार 3 महिन्याचा अधिक द्या आणि प्रत्येक शिक्षकाला आणि प्राध्यापकाला तो जो विषय शिकवतो त्या भाषेतलं फक्त 1 क्रमिक पुस्तक लिहायला सांगा. 60,000 क्रमिक पुस्तकं त्या काळात तयार झाली असती. आज जर हे काम केलं तर ती संख्या लाखात जाऊ शकते. लोहियांचं म्हणणं इतकंच होतं की तुम्हाला इंग्रजीच्या साम्राज्यवादाचं वाहक असणारा नवा भारतीय साम्राज्यवाद आणि नवा सामंतवाद तयार करायचा आहे आणि मूठभरांच्या हाती सगळ्या आज 77 ते 87% लोकसंख्या या देशातली ही केवळ $1 ते $2 उत्पन्न गटाच्या बाहेर आहे. ती शिक्षणाच्या सुद्धा कितीतरी बाहेर आहे. ड्रॉपआउटची संख्या प्रचंड मोठी आहे. एक शिक्षकी शाळांची संख्या मोठी आहे. आणि या मुलांनी सांगितल्याप्रमाणे की जी मुलं ग्रामीण भागातून येतात त्यांची प्रमाण भाषेशी सुद्धा जेव्हा युद्ध होतं तेव्हा ना त्यांची प्रमाण भाषेमध्ये ते व्यक्त होऊ शकत. इंग्रजी तर त्यांच्यासाठी फार दूरची परकीय भाषा असते. अशा स्थितीमध्ये मराठी विद्यापीठाची संकल्पना ही कोणत्याही आजोबा करता नाही, ती आमच्या नातवांसाठी आहे. आणि आमच्या नातवांचा समर्थ, सक्षम, स्वावलंबी आणि आपापल्या भाषांमध्ये तो टिकवणारा, आपल्या भाषा या बोलीभाषा राहणार नाहीत, त्या पोट भरण्याच्या भाषा होतील, त्या उपजीविकेच्या भाषा होतील, त्यातून उद्योग निर्मिती होईल, त्यातून व्यवसाय निर्मिती होईल. आणि आज इंग्रजीने ही जी स्पेस व्यापलेली आहे की केवळ इंग्रजी आली म्हणजे जो विकास होतो ते म्हणजे माझं जीवन, या व्याख्या जीवनाच्या बदलायच्या असतील तर भारतीय भाषांची प्रतिष्ठा वाढवावी लागेल. भारतीय भाषांची प्रतिष्ठा वाढवावी लागेल याच्यामध्ये काही शंकाच नाही. पण डॉक्टर संजय तांबट, श्रीपाद भालचंद्र जोशींनी फार विस्तारानं नेमकी चांगली भूमिका मांडली, त्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे. पण एक फक्त शंका मनामध्ये अशी आहे की उद्या बेंगळुरूचा माणूस काहीतरी वेगळ्याच भाषेत शिकणार, मुंबईतला वेगळ्याच भाषेत शिकणार, आणखी कुठला तरी वेगळ्याच भाषेत शिकणार, यांनी एकत्र यायचं कसं? समजा रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर होण्याची क्षमता एका मराठी मुलामध्ये आहे, पण तो अवघं मराठी शिकलेला आहे, त्याला इंग्रजी त्या अर्थानं येत नाही किंवा माहिती नाही, म्हणून ही संधी जाणार का? त्यातनं मला भीती अशी वाटते की त्यामुळे बहुजनांच्या भाषेचा एक क्लास आणि शासक वर्ग मात्र वेगळाच इंग्रजी येणारा, असं भलतं घडण्याची पण एक शक्यता आहे. म्हणजे सर्वसामान्य जे शिकले ते चांगले आहेत, पण त्यांनी नोकरी करावी, एका विशिष्ट दर्जापर्यंत जावं, अगदी अत्युच्च संधी ज्या आहेत त्या मात्र इंग्रजी येणाऱ्यांनाच मिळणार, अशी नवी वर्गव्यवस्था त्यातनं पुढे येऊ शकते. कारण इंग्रजी तर लोक शिकणारच आहेत, एक लक्षात घ्या. म्हणजे आज अशी अवस्था आहे की इंग्रजी ही भारताची मातृभाषा आहे असं मानावं इतकी लोकसंख्या भारतामध्ये शिकते. भारतातलं सर्वाधिक खपाचं इंग्रजी वर्तमानपत्र हे टाइम्स ऑफ, जगातलं सर्वाधिक खपाचं इंग्रजी वर्तमानपत्र टाइम्स ऑफ इंडिया आहे, ते न्यूयॉर्क टाइम्स किंवा वॉशिंग्टन पोस्ट नाही. हे सगळं लक्षात घेता हे जरा गंभीर आहे आणि याच्याकडे आणखी गंभीरपणे बघितलं पाहिजे असं वाटतं का? निश्चितपणाने पाहिलं पाहिजे. दुसरं म्हणजे संपर्क भाषा म्हणून इंग्रजी आणि हिंदी यांना आत्ता तरी आपल्या देशामध्ये पर्याय नाही. आणि मराठी भाषेच्या विद्यापीठाचा विचार करत असताना इतर भाषांशी काही आपलं भांडण नाही. आणि महाराष्ट्रामधला सुद्धा महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमांमध्ये राहणारा जो कोणी आहे त्या सर्वाची म्हणून बोलली जाणारी जी काही भाषा आहे ती मराठी आहे. त्याच्या बोलीभाषेमध्ये फरक असतील, प्रमाण भाषेचा वाद असेल, आणि आत्ता या तरुणांनी जे काही उपस्थित केलेले प्रश्न आहेत ते खरे आहेत, त्यांची सोडवणूकसुद्धा केली पाहिजे. आणि मग अशा प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि भाषा आणि समाज आणि संस्कृती याचं एक अतिशय अभिन्न घट्ट असं नातं असतं. त्या विकासाला म्हणून चालना देण्यासाठी भाषा टिकली तर समाज टिकेल, समाज टिकला तर तुमची संस्कृती आणि पुढच्या विकासाच्या म्हणून योजना या त्याच्यामध्ये येतील. त्यामुळे रोजगाराचं साधन निर्माण करून देणारं सुद्धा आणि या सर्व सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करणारं म्हणून सुद्धा एक व्यासपीठ आणि चालना देणारं एक केंद्र म्हणून या मराठी भाषिक विद्यापीठाची रचना ही निश्चितपणाने उपयुक्त ठरू शकते. डॉक्टर संजय तांबट हे खरेखुरे प्राध्यापक आहेत, म्हणजे तरुणांना तुमचं ऐकतोय असं दाखवत ते आपलेच मुद्दे गळी उतरवत असतात. त्यामुळे त्यांनी मांडलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. प्राध्यापकाचं काम तेच असतं. पण ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. मराठी विद्यापीठाच्या निमित्ताने चर्चा सुरू आहे. मराठीचं विद्यापीठ का झालं पाहिजे अशी अत्यंत शास्त्रशुद्ध मांडणी प्राध्यापक प्रणा परांजपे, डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी, अनिल गोरे या सगळ्यांनी केलेली आहे. आणि त्याच्या अनुषंगाने काही शंका आहेत त्याही सगळ्या तरुणांनी विचारलेल्या आहेत. एक मुद्दा अगदीच महत्त्वाचा आहे की भाषा हे अनेकदा राजकारणाचं सत्तेचं साधन असतं आणि त्यामुळे जाणीवपूर्वक बहुजनांची भाषा वेगळी, अभिजनांची भाषा वेगळी या पद्धतीने विचार करत अनेकदा जे केलं जातं ते
तोडण्याचा, ते मोडण्याचा आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांच्या हातामध्ये भाषा, भाषिक व्यवहार देण्याचा हा प्रयत्न आहे. शेवटी भाषा तेव्हाच वाढते जेव्हा व्यवहारामध्ये ती प्रगल्भ होते, व्यवहारामध्ये ती श्रीमंत होते. जी भाषा मागाशी कोणीतरी उल्लेख केला, जी भाषा बाजारात चालत नाही, त्या भाषेला कुठेही महत्त्व नसतं, त्या भाषेचा माणूसही तेवढा महत्त्वाचा नसतो. त्यामुळे कॅप्टन निलेश गायकवाड जे म्हणाले त्याप्रमाणे ह्या सगळ्यासाठी मुळामध्ये तो माणूस पण बळकट होणं, त्याला बळ मिळणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. भाषा वेगळी नाही आहे. श्रीपाद भालचंद्र जोशी जे म्हणाले तेही महत्त्वाचं आहे की साहित्य आणि भाषा या गोष्टी वेगळ्या आहेत, भाषा ही अधिक व्यापक आहे आणि ती मराठी माणसाच्या अनुषंगानं असा विचार आपण केला पाहिजे. हे सगळे मुद्दे अत्यंतिक महत्त्वाचे आहेत. मला असं अनेकदा वाटतं की बहुजनांची किंवा साधारणपणे जी सर्वसामान्यपणे बोलली जाणारी भाषा आहे ती भाषा कमी प्रतीची आहे असं अनेकदा मानलं जातं. पण प्रत्यक्षात जेव्हा त्या भाषेत तो व्यक्त होतो तेव्हा त्याला आत्मविश्वास मिळतो आणि त्या आत्मविश्वासामधून त्याला जे बळ मिळतं ते बळ फार महत्त्वाचं आहे. मी जेव्हा विदर्भामध्ये होतो अकोल्यामध्ये तेव्हा माझ्या कामवाल्या मावशी होत्या. त्या कामवाल्या मावशींनी सहजपणे एक वाक्य किंवा एक म्हण वापरली, दिस गेला उटारेटी आणि चांदण्या राती कापूस वेची. ते वाक्य ऐकल्यावर मला असं वाटलं की चांदण्या राती कापूस वेची हे वाक्य विदर्भामध्येच येऊ शकतं, ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणार नाही, कारण जिथं कापूस आहे तिथंच ही म्हण येणार आहे. त्यामुळे त्या मातीत ती भाषा उगवते आणि ती भाषा जी आहे ती भाषा काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या भाषेला बळ दिलं पाहिजे आणि ते बळ देण्यासाठी एक शाश्वत अशी संरचना उभी केली पाहिजे. त्यासाठी हा सगळा अट्टहास आहे. तो अट्टहास फार महत्त्वाचा आहे. या प्रयोगाचं स्वागत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठीच्या निमित्तानं जे गंभीर चर्चा सुरू झालेली आहे त्या चर्चेचं सुद्धा स्वागत. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. सगळ्या या विद्यार्थी मित्रांचे, तरुणांचे. डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी जरी म्हणाले तरीसुद्धा तुम्हाला मी खात्रीनं सांगतो की अतिशय बुद्धिमान असे, विचारी असे आमचे हे तरुण मित्र आहेत. त्यामुळे आणि हे उद्याचे पत्रकार आहेत, उद्याचे संपादक आहेत. त्यामुळे त्यांची आत्ताची भूमिका ही फारच महत्त्वाची आहे. या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबूया इथंच. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.